मंडळी नमस्कार, मी विजय दंगेकर. आपण पाहतात लोणारी टाइम्स, आवाज महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या जनतेसाठी. जिल्हा परिषदची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, प्रचार संपला आणि सगळंच प्रचार यंत्रणा थंड झाली. एक दिवसाचा गॅप आजचा आहे, रविवारचा, आणि उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल आहे, निवडणूक प्रचाराचा निकाल आहे. त्याचबरोबर आपण कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका, शिरोळ या जिल्हा परिषद मतदार केंद्रामध्ये आहे आणि आता तहसीलदार ऑफिस या ठिकाणी आहे. इथं जय्यत तयारी झालेली आहे उद्याच्या निकालाची, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. आपल्या पाठीमागे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 शिरोळ तालुका मतमोजणी या विभागामध्ये आहे आणि उद्या 9/9/2026 रोजी मतदान मोजणी होणार आहे. आणि कुणाच्या अध्यक्षतेखाली होणार आहे किंवा याचे अधिकारी कोण आहेत, तर पहिला आहे ती माननीय अर्चना नष्टे मॅडम आहेत, निवडणूक निर्णय अधिकारी शिरोळ तालुका आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरे आहे ते श्री अनिल कुमार हेळकर, जे या शिरोळ तहसीलदार अधिकारी आहेत. त्यांचे ते निवडणूक अधिकारी आहे, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. आणि आपण ज्यावेळेस बघतो तर ही सगळी प्रक्रियाची यंत्रणा राबवलेली आहे. इकडे जे आहे सगळं साऊंड सिस्टीमची यंत्रणा आहे. साऊंड सिस्टीम इथून पहिली फेरी ज्यावेळेस होईल तेव्हा सगळा निकाल इथं येईल आणि इथून पहिली फेरी बाहेर जाईल. जे कार्यकर्ते असतील, जे अति उत्साही उमेदवाराचे कार्यकर्ते असतात, त्यांना या दोन्ही च्या माध्यमातून इथून साऊंड सिस्टीमद्वारे पहिल्या फेरीचा निकाल लागेल. तर सगळ्यात महत्वाचं इथं पोस्टल मतदान आहे. बघा, टेबल क्रमांक 1 दानोळी कोथळी पोस्टल मतदान आहे. दुसरा आहे ते टेबल क्रमांक 2 उदगाव अर्जुनवाड असा पोस्टल क्रमांक आहेत. पोस्टल मतमोजणी होणार आहे टेबल क्रमांक नुसार. तिसऱ्या टेबलवर आलास गणेशवाडी आहे. चौथ्या टेबलवर नांदणी चिपरी म्हणून आहे. ही सगळी पोस्टल मतदानाला सुरुवात होणार आहे. 5व्या टेबलवर आहे ती येड्राव आणि शिरोळ येथील पोस्टाने जे मतदान येतं पोस्टल मतदान, त्याचे मतमोजणी या 5व्या टेबलवर होणार. 6व्या टेबलवर अब्दुल्ला टाकीवाट आहे. 7व्या टेबलवर दत्तवाड आणि टाकळी असं पोस्टल मतदान होणार आहे. पोस्टल मतदान झालं, मोजणी सुरू की इकडे मग ज्यावेळेस ईव्हीएम मशीनवर मतदान करणारे मतदार असतात त्यांची मतमोजणी जिल्हा परिषदची ह्या भाग इकडल्या साईडला होणार आहे. दानोळी म्हणून लिहिलेलं आहे टेबल क्रमांक 1 वर दानोळीची मतमोजणी जिल्हा परिषदची होणार. पंचायत समिती टेबल क्रमांक 2 वर दानोळी कोथळी, कारण का कोथळी ही पंचायत समिती दानोळीतली येते म्हणून कोथळी पण पंचायत समितीची टेबल नंबर 2 वर होईल. टेबल नंबर 3 वर उदगाव जिल्हा परिषद उदगाव पंचायत समिती, टेबल नंबर 4 वर उदगाव जिल्हा परिषद आणि अर्जुनवाड पंचायत समितीची अशी मतमोजणी होणार आहे. त्याचबरोबर टेबल क्रमांक 5 वर आलास जिल्हा परिषद आणि गणेशवाडी पंचायत समितीची मतमोजणी टेबल क्रमांक 5 वर होणार आहे. तर टेबल क्रमांक 6 वर आलास जिल्हा परिषद आणि आलास पंचायत समितीची मतमोजणी या टेबल क्रमांक 6 वर होणार आहे. टेबल क्रमांक 7 वर नांदणी जिल्हा परिषद आणि नांदणी पंचायत समितीची टेबल क्रमांक 7 वर मतमोजणी होणार आहे. टेबल क्रमांक 8 वर नांदणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती चिपरी ची टेबल क्रमांक 8 वर मतमोजणी होणार आहे. तर टेबल क्रमांक 9 वर शेवटचा जो जिल्हा परिषदचा हे जिल्हा परिषद आहे ती येड्राव आहे आणि येड्राव जिल्हा परिषदची मतमोजणी ही टेबल क्रमांक 9 आणि येड्राव पंचायत समितीची सध्या टेबल क्रमांक 9 वर मतमोजणी होणार आहे. त्याचबरोबर टेबल क्रमांक 10 वर येड्राव जिल्हा परिषद आणि शिरडोन पंचायत समितीची मतमोजणी टेबल क्रमांक 10 वर होणार आहे. तर टेबल क्रमांक 11 वर अब्दुल्लाट आणि अब्दुल्लाट पंचायत समितीची टेबल क्रमांक 11 वर मतमोजणी होणार आहे. टेबल क्रमांक 12 वर अब्दुल्लाट आणि जिल्हा परिषद आणि आकिवाट पंचायत समितीची मतमोजणी टेबल क्रमांक 12 वर होणार आहे. तर टेबल क्रमांक 13 वर दत्तवाड जिल्हा परिषद दत्तवाड पंचायत समिती आणि टेबल क्रमांक 14 वर दत्तवाड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती टाकळी ची अशी 14 पंचायत समितीची असं टेबल क्रमांक 14 वर ही मतमोजणी आहे. आपण आता बघितलं पोस्टलचं मतदान कुठं होणार आहे. प्रत्येक जिल्हा परिषद 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समितीची मतमोजणी कोणत्या टेबलावर कुठली असेल हे सगळं आपण सांगितलंय. प्रत्येक उमेदवाराला उत्सुकता उद्याची लागलेली आहे. बाजी कोण मारणार, गुलाल कुणाला लागणार आणि 2 नंबरला कोण उमेदवार आणणार. खरं तर क्रिकेटच्या भाषेमध्ये सांगायचं झालं, क्रिकेटच्या भाषेमध्ये खेळ हा आपल्या देशात 1 नंबरला आहे क्रिकेट, आणि क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर विजय उमेदवार ही कर्णधार असणार आहे, पण उपकर्णधार बी तितकाच महत्वाचा असतो त्या भागामध्ये. त्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीचा उमेदवार असेल, 2 नंबरला राहणाऱ्या उमेदवारांना सध्या शुभेच्छा आहेत, कारण त्यांनीही येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये त्या जिल्हा परिषद मध्ये कामं करावी, त्या पंचायत समितीच्या लोकांच्या अडचणी सोडवाव्या,
त्याचबरोबर मग येणाऱ्या पुढच्या 5 वर्ष काळामध्ये हीच जनता तुम्हाला मतदान रूपानं कर्णधार कधीतरी बनवल याची दाट शक्यता आहे. त्यात जर तुम्ही फेडला ग्राउंडला 5 वर्षे राहिलात तर तुम्हाला लोक लक्षात येतील, ना तर तुम्ही उपकर्णधारच राचाल हा विषय. त्याच्यामुळे ही मतमोजणीची प्रक्रिया आता आपण बघितली आणि जे तयारी शिरोळ तहसीलदार यांच्याकडून झालेली आहे, त्याचबरोबर इथले जे स्टाफ आहेत, कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, या सर्वांनी जे तयारी केलेल्या आहे, त्याचबरोबर तिन्ही पोलीस स्टेशन या शिरोळ तालुक्यातले उद्या इथं असतील. सगळ्यात पहिला शिरोळ पोलीस ठाणे इथं असेल, त्याचबरोबर कुरुंदवाड पोलीस स्टेशन आहे, जयसिंगपूर पोलीस ठाणे, या तिन्ही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पार पडलेली आहे. आता आपण बघितलंय मतमोजणीला सुरुवात ही सकाळी 10 वाजता होणार म्हणून तहसीलदार साहेब यांनी आपल्याला आता सांगितलेलं आहे. 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. त्याचबरोबर साईडला बसण्याची व्यवस्था जे उमेदवाराचे प्रतिनिधी आहेत त्या जाळ्याच्या बाहेरच्या बाजूला त्यांची केलेली आहे. त्याचबरोबर जे उमेदवार आहेत, उमेदवारांची व्यवस्था इथं समोरच्याच बाजूला केलेली आहे बसण्याची व्यवस्था. फक्त उमेदवार इथं आतमध्ये घेतले जातील आणि त्यांचे प्रतिनिधी चारी बाजूला घेतले झाले. प्रेस मीडियाची बसण्याची व्यवस्था पलीकडेच केलेली आहे असंही तहसीलदार यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, शिरोळ.